मला कळत नाही, शेतकरी आमची शेती आमची पिकवतो आम्ही, पण श्रीमंत कोण? एपीएमसीचा व्यापारी. डेअरी आमची, दुधाच्या म्हशी आमच्या, दूध आम्ही काढतो, शेण आम्ही सावरतो, पण पण दुधाच्या डेअऱ्या कोणाच्या? परप्रांतीयांच्या. शेती आमची पिकवतो आम्ही, चना आम्ही लावतो, तूर आम्ही लावतो, आणि श्रीमंत कोण? ते एपीएमसीच्या मार्केटमधले ते व्यापारी, ज्याच्यात मराठी माणूस कुठेच नाही. पण शेतकरी कोण? आमचे मराठी माणसं. पिकवतो कोण? आमचा मराठी माणूस. फवारा कोण मारतो? आमचा मराठी माणूस. पण त्या एपीएमसीच्या ज्या यादीत कुठंच मराठी माणसाचा काहीच शब्द नाही. तिथे कोणीतरी वेगळेच परप्रांतीय करून आमच्या मालाचा व्यापार करतात ना, श्रीमंत बनते. आम्हाला लाजच नाही. अरे आता माहिती आहे ना, हे शेती होती आधी, आपण त्याच्यात व्यवसाय करतो, पण आता कुठेतरी चेंज होतंय ना. आता आपल्याला कुठेतरी चेंज व्हावं लागेल ना, हा ना. चना पिकवणाऱ्यापेक्षा चनाचं बेसन बनवणारा श्रीमंत बनतोय ना. समजा ना मग की आता हे व्यवसाय करण्याचे दिवस आहे ना. अरे मग आताही पंपन फवारा घेऊन ते माल निघाला की टाक व्यापाऱ्याच्या उरावर. असं का करता? अरे व्यापार करायला शिका ना. तो माल कुठं चांगल्या भावात जातं विचारा ना. तुमच्या काका माकाजवळून, मामाजवळून, मावशीजवळून माल जमा करून वेगळ्या राज्यात पाठवण्याचे प्रयत्न करा ना. करा ना. व्यवसायानं प्रगती होत आहे ना, दिसत आहे ना लोकांची प्रगती होताना. मग तो व्यवसाय करा ना. अरे तुम्हाला तोच वाटतंय आम्ही फवारा मारतो, डबरतो आणि चना आणतो आणि तो भाव जो देते मुख्याकडे पैसे घेऊन जातो. अरे व्यवसाय करणार राजा आता. अरे विकास कर. अरे ते दिसतो ना आपल्या समोर, आपल्या मालावर श्रीमंत झालेला. तो एपीएमसीचा सभापती आपला, तिचे डायरेक्टर आपले, लायसन काढणारे एम्प्लॉई आपली, पण व्यापारी मात्र दुसराच. अरे आता नाही ना जमू शकत तसं. आपण जेव्हा शेतीच्या भरोश्यावर बनलो तेव्हा शेती केली, पण आता व्यवसाय प्रगती करून देत आहे ना, मग आपल्याला कुठेतरी व्यवसाय नाही करावा लागेल का? आणि करावं लागेल म्हणजे अरे आपणच आपल्या लोकांकडून माल घेऊन विकायचा ना, तरी आपला व्यापार एकही नाही आहे राव त्याच्यात. कमालच आहे बाबा. अरे म्हणून सांगतो, आता व्यापार करायला शिकावं लागेल रे. चालणार नाही असं नुसतं शेतीचं दौरा मारून, पंप मारून त्या व्यापारी मिळेल तो भाव घेऊन चालणार नाही. जर तूर निघताय ना त्याची डाळ करून विकायचे प्रयत्न करा. चना निघताय ना त्याचं बेसन करून विकण्याचे प्रयत्न करा. डाळ करून विकण्याचे प्रयत्न करता. तुमच्याकडे तूर गहू निघतंय ना त्याची डाळ करा. आणि गोंदिया, चंद्रपूर जिकडे धान पिकतो ना तिकडून धान आणा आणि धानाचं दुकान टाका ना, धान्याचं दुकान टाका ना. हा अरे विकास करा ना आपला, हा ना. करावा लागेल ना आपला विकास. शेतीच्या भरोश्यावर तेवढाच माल विकून नाही होत आहे विकास, दिसत आहे आपल्याला. मग आपल्याला कुठेतरी व्यावसायिकदृष्ट्या शोधावं लागेल ना, काहीतरी प्रगती करण्याचा मार्ग शोधावा लागेल ना. का तिथंच बसायचं? बाकीचे परप्रांतीकडून आलेले बघा ना, पटपट श्रीमंत होत आहे ना.